हेलो चेक। यहां पर देख सकते हैं आक्रामक शॉट, दमदार शॉट, विस्फोटक शॉट आता है वाइड लॉन्ग ऑफ के ऊपर से और कुणाल 6 रनों का इजाफा करते हैं रन संख्या में। ये धुरंधर खिलाड़ी टीम का स्कोर पहुंचा चुका है 50 रनों के पार, अर्धशतक टीम का पूरा हो चुका है। भैया खूबसूरती की ओर ध्यान दीजिए इस शॉट की, क्या बात है। फिर से बड़ा शॉट बदल दिया है, इस बार दिशा भी बदली है, दशा भी बदली है। तीन ओव्हर 57 रन होईल सर आणि बागायतदार 11 ना आता जिकाना 42 बॉल मा 73 रन पाहिजे। बॅटिंगवर सर कुणाल पाटील आणि भैया पाटील, भैया पाटील आणि कुणाल पाटील बॅटिंगवर आहेत आणि बॉलिंगसाठी बॉलिंगसाठी आहे सर वेदांत। आणि आज या दोन्ही बॅट्समन घरून काय जेवण करायला काय माहिती, प्रत्येक बॉल त्या डायरेक्ट बाउंड्रीना बाहेर मारल्यात। बॉलिंग एंड कडून वेदांत आणि ही परत भैयानं काय आज म्हणजे काय बोला नव्हती काही नेमकं समजली नाही। प्रत्येक बॉल छक्को मारनोच विचारत नो। थँक्यू डीजे। दोन्ही बॅट्समन कधी असंच खेळणार आहेत तर हे एवढं मोठं टोटलचं वाटतं नाही 2-1 ओव्हर शिल्लक राही संजितीन आणि हाई परत 6 आणि आता 12 बॉल मा थँक्यू डीजे 12 बॉल मा 53 रन उजालत भैयाना। भैया 12 बॉल मा 1 4 आणि 8 छक्का। या आता या मॅच मा पहिला इनिंग मा 50 आणि आता भैयाकडून 50 आणि सीधो छक्को परत भैयाकडून। वेदांतनं 4 बॉल मा 4 छक्का 24 रन। हाई वीर गुजर क्रिकेट लीग नो पुल्लो युवराज सिंग होस का काय 2 बॉल मा 2 छक्का कधी मारीन तर जवळपास थँक्यू डीजे जवळपास युवराज सिंगना जवळ जावासाठी 2 बॉल मा 2 छक्का। बॉलर ना मस्त स्लो बॉल टाके तर आता जिकाना 38 बॉल मा 37 बॉल मा 49 रन लागणार आहेत आणि चौथी ओव्हर नो लास्ट बॉल। वेदांत जवळपास या ओव्हर मा 24 रन देईल सर आणि शेवटला 2 बॉल डॉट टाकीसन।
भैया थोडंसं प्रॉब्लेमમાં चांगली बॅटिंग आज 15 बॉल 59 रन आणि आपला टीमनं जवळपास एकदम विजयाना जवळ पोहोचाय द्यायचं. बागायतदार 11 36 बॉलમાં 49 रन लागल्यात.